आणि आता एक महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे। 7 ऑगस्टपासून जरांगे राज्यभर फिरणार आहेत। 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी जरांगे संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत। पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र तर दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि इतर राहिलेल्या भागामध्ये भेटीगाठी घेणार आहेत। सरकारला वेळ देऊन सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय आणि या दौऱ्यातून पुढील आंदोलनाची दिशा आणि आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय। तुळजापूर, पंढरपूर, सातारा आणि सांगली या भागात जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे। हक देणं आंदोलनाची अत्यंत गरज होती। सरकारने जे जे काढले ते लागू केलेले नाहीयेत। आम्ही त्यांना 100% मार्क दिले का, तर दिले तुम्ही जे काढला म्हणून, परंतु फसवणूक सुद्धा केली गेली की ते लागू केले नाहीत। म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, ओबीसीच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून 29 ऑगस्टला आंदोलन, निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे।